विशेष कथामध्ये आपले स्वागत आहे। 3 साधे। एका दुर्गम भागात एक गरीब दाम्पत्य राहत होते। छोटंसं घर, साधा संसार आणि कष्टाचं जीवन, पण त्यांच्या घरात कायम समाधान होतं। जे मिळेल त्यात आनंद मानायची त्यांची सवय होती। एके दिवशी संध्याकाळच्या वेळी पाऊस सुरू होता। घरातील बाई चुलीवर भाकरी करत होती। इतक्यात दारावर टकटक झाली। तिने दार उघडलं तर बाहेर 3 वृद्ध साधू उभे होते। ते खूप थकलेले आणि भुकेले दिसत होते। त्यातील एक साधू म्हणाला, मुली, आम्ही दूरवरून आलो आहोत, थोडं अन्न मिळेल का? ही बाई लगेच म्हणाली, नक्की महाराज, तुम्ही आत या। पण साधू म्हणाले, आम्ही तिघे एकत्र कुणाच्याही घरात जात नाही। आमच्यापैकी फक्त एकालाच आत बोलवावं लागतं। ही बाई आश्चर्यचकित झाली। असं का? तेव्हा एक साधू पुढे आला आणि म्हणाला, माझं नाव वैभव आहे। दुसरा म्हणाला, माझं नाव यश। तिसरा हसत म्हणाला, आणि मला प्रेम म्हणतात। ते पुढे म्हणाले, आता तू ठरव, आमच्यापैकी कोणाला घरात बोलवायचं? ही बाई विचारात पडली। तिने घरात जाऊन नवऱ्याला सगळी गोष्ट सांगितली। नवरा म्हणाला, आपण गरीब आहोत, वैभवाला बोलावलं तर आपली गरिबी दूर होईल। बाई म्हणाली, यश आलं तर लोकांमध्ये मान मिळेल। दोघे काही वेळ शांत बसले। मग बाई हळूच म्हणाली, पण आपल्या घरात प्रेम आहे, म्हणूनच आपण सुखात आहोत ना। मला वाटतं आपण प्रेमालाच बोलवूया। नवऱ्यालाही तिचं म्हणणं पटलं। ती बाहेर आली आणि प्रेम नावाच्या साधूला म्हणाली, महाराज, कृपया तुम्ही आमच्या घरात या। प्रेम साधू घराकडे चालू लागले, पण त्यांच्या मागोमाग वैभव आणि यश दोघेही चालू लागले। ते पाहून ती बाई गोंधळली। ती म्हणाली, तुम्ही तर म्हणाला होतात की फक्त एकच जण घरात येईल। तेव्हा प्रेम साधू हसले आणि म्हणाले, मुली, जिथे प्रेम असतं तिथे यश आणि वैभव आपोआप येतात, पण जिथे फक्त पैसा किंवा यश असतो तिथे प्रेम कायम राहत नाही। त्या दाम्पत्याने तिन्ही साधूचं मनापासून स्वागत केलं। असं म्हणतात की त्या दिवसानंतर त्यांच्या घरात कधीच दुःख आलं नाही। तात्पर्य, ज्या घरात प्रेम, आपुलकी आणि समाधान असतं तिथे यश आणि वैभव आपोआप येतं। कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस जरूर करा। संपूर्ण कथा पाहिल्याबद्दल धन्यवाद।